दिंडी आली आमच्या इथं शाळेची मुलांची, बघूया. नमस्कार, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आषाढी वारीचा दिवस आहे आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मंगलमय अशा शुभेच्छा. कालचा व्हिडिओ आहे, आज पोस्ट होत आहे, तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या मुलांचा हा दिंडी सोहळा आहे आणि सकाळी म्हणजे लवकरच हा सोहळा चालू झाला आहे. गावातून प्रमुख जे मार्ग आहेत तर त्या रस्त्यावरून ही दिंडी चाललेली, तर आमच्या इथं सुद्धा आली आणि आम्ही सुद्धा दिंडीचं दर्शन घेतलं, पायावरती पाणी वगैरे घातलं. हे थांब, मी पण जरा घालणार आहे. वा, मस्त छान. लाव का आरती लावायला? ते एक गाडी नाही लागणार ना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. आली बघा ना. छान छान. मी सांगलीला येण्यासाठी निघणार तोपर्यंतच दिंडी यायला लागली. असा आवाज टाळ मृदंगांचा यायला लागल्यानंतर ना थोडा वेळ थांबले मी आणि आता इथं दिंडी आलेली आहे आमच्या दाराच्या जवळच ना. तर मी सुद्धा ना एका मुलीकडून हा तुळशी वृंदावनाचा कट्टा घेतला आणि थोडंसं 4 पावलं चालूया म्हटलं, दिंडी कशी असते काय हे अनुभव घेता आला मला सुद्धा आणि खरंच खूप छान वाटत होतं. ही छोटी छोटी चिमुकली मुलं टाळ मृदंग विना सगळं घेऊन ना, हे बघा पताका वगैरे सगळं किती छान या मुली नाचत आहेत. खरंच खूप हा ना वारीचा आनंदाचा सोहळा आहे आणि या इथं चौकामध्ये तर ना सगळ्या भाविक भक्तांनी छान असा हा रिंगण सोहळा म्हणूया किंवा ताल धरलेला आहे आणि मध्ये हे आहेत हे छोटेशी विठ्ठल रुक्माई त्या तर ना यांचासुद्धा आतमध्ये फेर धरलेला आहे. खरंच खूप सुंदर वाटत होतं हे सर्व. सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. परत एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. मस्त सगळ्यांनी हा आषाढी वारीचा दिवस साजरा केला असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि छान व्हिडिओ तुम्हाला जर वाटला तर नक्की एक कमेंट करा, लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि भरपूर सगळ्या शाळा मिळून ना असे 1ली ते 4थीपर्यंतचे वर्ग जे असतात तर त्या सगळ्या शाळांचे मिळून हे सगळे म्हणजे विद्यार्थी होते, त्यामुळे खूप जास्त संख्या होती आणि अजून पण बघा किती लांब आहे ही संख्या.